ज्योतिष हे एक शास्त्र आहे. शास्त्राला काही नियम असतात. काही नियमाच्या अनुषंगाने ना आपण ह्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा उलगडा करतो आहोत. उलगडेसाठी काही नियम असतात. ह्या नियमाचं अध्ययन नेमकं कसं करावं याचे नियम आपण शिकणार आहोत. हे आहे बेसिक फाउंडेशन. तुम्हाला इंटिग्रेशन, डेरिव्हेशन, पायथागोरस शिकायचं आहे. मग त्यासाठी पाढे, वर्ग, घन, बेसिक संख्या ओळख तर तुम्हाला यायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही पायथागोरसचा प सुद्धा काढू शकणार नाही. कुठला कर्ण, कोणाचा वर्ग, कोणाची बेरीज हे तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे यासाठी सगळ्यात गरजेचं काय तर हे अध्ययन. हे जर तुम्हाला जमलं तर हेच मुळात 99% ज्योतिषशास्त्र आहे आणि 1% फक्त ऍप्लिकेशन. आणि तुम्हाला सुचणाऱ्या तुमच्या क्लुप्त्या आणि बाकीचे काय नियम जे तुम्ही याच्यामध्ये बसवाल ते हे बेसिक 99% आहे बरं का. उगीच सांगत नाही, हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला अख्खा ऍडव्हान्स बेसिक शास्त्र कळेल. एखाद्याचं लग्न तुटतंय, एखाद्याला मंगळ असणं किंवा मंगळ तरी तुम्हाला कळला पाहिजे. तुम्हाला राशी कळले पाहिजेत आणि बऱ्याचशा गोष्टी. ह्याच्यात नेमकं काय आहे, याची व्याप्ती किती आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला कुंडली अध्ययन करायचं आहे. एखाद्याची कुंडली बनतेच कशी हो? तुमचा जन्म जेव्हा झाला ना तेव्हा आकाशात असलेल्या ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती याला कुंडली म्हणतात. बाकी कुंडली काही नाहीये. माझा जन्म आता झाला ना तर माझ्या जन्माच्या काळात आकाशातले ग्रह ताऱ्यांची स्थिती नेमकी काय होती 2D मॅप हाच कुंडली असतो. कुंडलीत ना भाव किंवा स्थान ह्या गोष्टी तुम्ही ऐकला असाल. कुंडलीत ग्रह आणि राशी सुद्धा ऐकला असाल. म्हणजे माझ्या पत्रिकेत कन्येचा राहू आहे, माझ्या पत्रिकेमध्ये सिंहेचा सूर्य आहे, माझ्या पत्रिकेमध्ये अगदी कर्क रास ही 4 नंबरमध्ये चंद्र असलेली आहे. 4 नंबर काय आहे, ह्यात चंद्र काय करतो नेमकं हे काय आहे म्हणजे एखाद्या नवख्या माणसाला सांगाल तर तो गोंधळून जाईल. लिटरली हे कळत नाही. म्हणून बऱ्याच लोकांना कुंडलीशास्त्र अवघड वाटतं, पण हे खरंच खूप सोपं आहे. हे कसं ते मला सांगतो. तुम्ही कुंडली बघितलात की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा रकाना 12 रकान्यांचं हे चौकट तुम्हाला दिसते. हे काय आहे बरं? हे चौकटी काय आहेत तर ना तुमच्या जन्माच्या वेळेला आकाशात जे ग्रह तारे होते ना यांची स्थिती ही या चौकटींमध्ये विभागून मांडली जाते. म्हणजे नेमका कुठल्या रकान्यात कोण आहे हे तुम्हाला नेमकं कळतं. म्हणजे हे स्थान इथे दशम स्थान लिहिलं आहे, इथे कुठेतरी एकादश लिहिलं आहे. ही स्थानं कशी मोजायची तुम्हाला थोडक्यात सांगतो. याला भाव म्हणतात किंवा याला स्थान म्हणतात. ही पत्रिका आहे. पत्रिकेचे पण 2-3 प्रकार आहेत. एक आहे लग्न कुंडली, दुसरी असते तुमची चंद्र कुंडली आणि तिसरी आहे ती म्हणजे ही नवमांश कुंडली. अशीच दिसते सेम. फक्त आहे ना ज्याच्या प्रथम स्थानामध्ये लग्न म्हणजे उदित बिंदू मांडलेला असतो त्याला म्हणतात लग्न कुंडली. ज्याच्या प्रथम स्थानात चंद्र मांडून त्याच्या अनुषंगाने बाकीची पत्रिका मांडलेली असते त्याला म्हणतात चंद्र कुंडली. आणि नवमांश हे एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे. डिटेलमध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला त्याबद्दल समजेल. सगळ्यात पहिल्यांदा बघा, हे जे पहिली चौकड आहे ना ह्याला म्हणतात प्रथम स्थान. हे आहे दुसरं स्थान पत्रिकेतलं. इथे आकडे लिहिले असतात ना त्याच्यावरून मोजू नका बरं का. एखादा 7 म्हणजे तुळ लग्नाच्या माणसाच्या पत्रिकेत इथे 7 लिहिलेलं असतं. इथे 8, 9, 10, 11, 12 असं लिहिलेलं असतात. हे आकडे राशीचे असतात. राशीचे आकडे बघायचे नाहीयेत. आकडा कोणताही असो या पहिल्या चौकडीला प्रथम स्थान म्हटलं जातं. दुसऱ्या चौकडीला द्वितीय, तृतीय, चतुर्थ स्थान, हे पंचम स्थान, षष्टम स्थान, सप्तम स्थान लग्नाचं, पार्टनरचं, बायकोचं, संसार सुखाचं, विवाह सौख्याचं स्थान हे सप्तम स्थान. हे आहे अष्टम स्थान. शेअर, सट्टा, जुगार, आर्थिक संकट, मृत्यूचं स्थान हे अष्टम स्थान. हे नवम भाग्य, धर्मस्थान हे दशम स्थान. कर्माचं स्थान, पितृसौख्याचं स्थान दशम स्थान. एकादश म्हणजे 11वं आणि द्वादश म्हणजे 12वं स्थान. हे संस्कृत टर्मिनॉलॉजीज आपण ऍस्ट्रॉलॉजीमध्ये वापरतो. ह्याच्याशी फॅमिलियर तुम्ही व्हालच. सध्या सांगतो हे स्थान बघून घ्या. तुम्हाला ज्यांना नवख्यांना कळत नाही ना सरळ मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, 1 आणि 7 आपल्या लक्षात राहतं. 10 पण आपल्या लक्षात राहतं. याच्या अनुषंगाने तुम्ही सहज मोजू शकता हे नेमकं काय आहे आणि याच्यात होतं काय. इन डिटेलमध्ये पुढे गेलात ना तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रह दिसतात. ग्रहमध्ये पण आहे ना हे ग्रह कुठले आहेत, हे वेगळे ग्रह नाही आहेत. आपण जे अध्ययन करतो आकाशातले ग्रह हेच ग्रह आहेत. 50 रुपयाच्या पंचांगामध्ये 5000 कोटींनी आपण जे बघतो हबल दुर्बिणीतून तेच ग्रह आहेत. इथून पुढच्या सगळ्या ग्रहांची आणि ग्रहणांची स्थिती आपल्या ऋषी मुनींनी आधीच मांडून ठेवली आहे. मागच्या 400 वर्षात झालेले ग्रह आणि ग्रहण आणि इथून पुढची ग्रहण आणि बरंच काही आपल्या ऋषी मुनींनी आधीच कॅल्क्युलेट करून ठेवले. हेच पराशर होते, तेच वराह मिहिर होते ज्यांनी दैदिप्यमान गोष्टी तयार केल्या. त्यांच्याच काही नियमाच्या अनुषंगाने आपण हे
ज्योतिषशास्त्र शिकतोय आपण, एक बिंदू काढतोय बरं का, ह्या सागरातला एक बिंदू काढतोय. ह्या बिंदूचा आपण ना एखादा बारकासा स्पंदन जरी मिळालं ना आपल्याला, आपलं आयुष्य एकदम समर्थ होऊन जाईल. आणि तुमचंच नाही, जर तुमचा दिवा लागला तर तुम्ही असे हजारो दिवे लावाल सुद्धा. दिवेच लावा, दिवट्या लावू नका. हे बघा, हे ग्रह आहेत. याच्यात ना आपल्या पत्रिकेत सुद्धा जो सूर्य असतो तो हा आपल्या आकाशगंगेचा मालक, स्वामी, हाच सूर्य आहे बरं का. हा एकटा सूर्य आहे ना, अख्ख्या आकाशगंगेचा 95% कॉन्ट्रीब्यूट करतो. अतिशय पॉवरफुल. हा सूर्य पॉवरफुल. पत्रिकेत जर पॉवरफुल असेल तर सगळी संकट एका साईडला आणि पॉवरफुल सूर्य एका साईडला. अख्खी पत्रिका अशी स्कॅन करून टाकतो बरं का अख्खा सूर्य. हा सूर्य आहे. मर्क्युरी म्हणजे कोण? बुध. त्याच्यानंतर व्हेनस. व्हेनस म्हणजे शुक्र. बुध, शुक्र, त्याच्यानंतर आपली पृथ्वी. आपण इथे राहतो. आणि ना आपल्या जन्माच्या वेळेला ही जी आकाशातल्या ग्रहांची स्थिती जी काही, म्हणजे इथे माझा जन्म झाला तेव्हा माझ्या मस्तिष्काच्या बरोबर वरच्या बाजूला आकाशातल्या ग्रहतारांची स्थिती काय असेल, ती स्थिती म्हणजेच कुंडली होय, बाकी काहीच नाहीये. म्हणून आपल्या पत्रिकेत आपण पृथ्वी मांडत नाही. जर चुकून उद्या आपण मंगळावर जाऊन राहायला लागलो तर ना आपल्या पत्रिकेत पृथ्वी सुद्धा येईल, मंगळ असणार नाही. ओके, पुढचं पुढे बघू. ज्योतिषशास्त्र आहे ना भरपूर गोष्टी ॲडॅप्ट करतं. तसा ग्रह एखादा सापडला, एखादी गोष्ट सापडली, आपण ते मांडतो, त्याचं अध्ययन करतो आणि भरपूर गोष्टींना पुढे पुढे जातो. वी आर ॲडॅप्टिव्ह बिकॉज दिस इज ऑल्सो अ सायन्स. आपण सायन्सचा अभ्यास करतोय कारण एखाद्या नियमांना अनुषंगून तुम्ही एखादी गोष्ट डिकोड करताय तर ते शास्त्र आहे. हेच ते शास्त्र आहे. याच्यात ना पुढे बघितलात तर याच्यानंतर मार्स. मार्स म्हणजे काय? मंगळच आहे हा. याच्यानंतर ज्युपिटर म्हणजे गुरु, सगळ्यात मोठा ग्रह गुरु. पत्रिकेत जर का गुरु आणि तुमचा सूर्य मजबूत असेल तर अख्खी पत्रिका गेली खड्ड्यात. तो माणूस जबरदस्त पॉवरफुल असतो बरं का, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल प्रॉब्लेम इन हिज लाईफ. गुरु मजबूत, सूर्य मजबूत, पत्रिका जास्त बघूच नाही. गुरु सगळ्यात मोठा आहे. असं गुरुत्व पण पृथ्वीपेक्षा 400-500 पटीने समथिंग काहीतरी मोठं आहे. याच्यानंतर हा आहे शनी. शनीला वलय आहेत, कडी असलेला हा ग्रह आहे. ऍक्च्युली ना हा जो लघु ग्रहांचा पट्टा आहे याच्या पुढचे सगळे ग्रह हे वायुमय ग्रह आहेत आणि या प्रत्येकाला पट्टा आहे. फक्त शनीचा जरा मोठा पट्टा आहे एवढंच. त्याचे उपग्रह पण भरपूर आहेत. शनीला पण आपल्या ज्युपिटर म्हणजे गुरुला पण उपग्रह आहेत आणि या सगळ्यांना जास्त उपग्रह आहेत. आपल्या पृथ्वीलाच तेवढा मेला एक उपग्रह आहे, तो म्हणजे चंद्र. आणि तो पृथ्वीच्या एवढ्याच जवळ आहे ना, एवढ्याच जवळ की तो भरपूर इम्पॅक्ट टाकतो त्याच्या ग्रॅव्हिटीचा, गुरुत्वाचा पृथ्वीवरती. अनुषंगाने आपल्या शरीरावरती सुद्धा ह्याच चंद्राच्या फिरण्यामुळे भरती आणि ओहोटी येतात. भरती ओहोटी पाण्यावरती येतात. पाणी एवढंच आहे पण चंद्र त्याच्या वरती आला की त्याला पाण्याला आकर्षून घेतलं जातं. पाणी वाढल्यासारखं दिसतं. रेणव अवकाश त्याचा सुद्धा फुगून येतो, वरती येतो. आपलं शरीर काय आहे? अरे 70-80% पर्यंत तर आपण पण पाणीच आहेत. आपल्या बोनमध्ये पण पाणी आहे, रक्तात पाणी आहे, आपल्या स्किनमध्ये पाणी आहे. माणूस मरू दे, डेड बॉडी होऊ दे, 5 तासात एवढा होतो सुकून. का? पाणी जातं निघून ना. त्यामुळे आपण काही नाही आहोत, आपण पाणी आहोत. पाण्यावरती चंद्र काम करतो. हाच चंद्र आहे, हा आपला उपग्रह आहे. जवळ असल्यामुळे जास्त काम करतो एवढंच, बाकी काही नाही. हा गुरु, हा आपला शनी, युरेनस, नेपच्यून आणि एकदम कोपऱ्यातला प्लुटो, ज्याला आता आपण 2006 पासून चेकच्या प्रागमधल्या परिषदमध्ये ठरवल्यानुसार आपण त्याला ग्रह मानत नाही. आपण त्याला बटुग्रह, लघुग्रह आणि बरंच काही मानत असतो. आपण त्याला पत्रिकेत बघतो आणि पत्रिकेत आपण त्याला मानतो कारण त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो. त्यामुळे आपण त्याचं अध्ययन करतो. हेच ग्रह आहेत बरं का. यांचाच अभ्यास आपल्याला इथून पुढे करायचा आहे. ही ग्रह आहेत आणि त्यांचे कारकत्व म्हणजे कोणता ग्रह काय काम करतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या पत्रिकेत तो कुठे पडला याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रेडिक्शन करू शकता. एक्झाम्पल आहे ना, पत्रिकेतलं पहिलं स्थान हे माणसाच्या मेंदूचं स्थान आहे, पर्सनॅलिटीचं स्थान आहे. माणसाच्या बऱ्याचशा गोष्टी या पहिल्या स्थानावरून कळतात, बरोबर. मग असं कन्सिडर करा, ह्या पहिल्या स्थानात सूर्यच पडलाय. सूर्य कोण आहे? नेता आहे. याच्यामुळे सगळे ग्रह फिरतायत तुमचे. सूर्यच जर काय पहिल्या स्थानात पडला असेल तर माणूस कसला लीडर असेल? एक्सलंट लीडर. लिडरशिप त्याच्यात अंगात असते. तो राजा म्हणूनच जन्माला येतो. चुकून जर का हा सूर्य मजबूत असेल पत्रिकेत, आता मजबूत म्हणजे काय नंतर सांगतो, तो त्याच्याच ग्रहात पडला असेल म्हणजे त्याच्याच राशीच्या आकड्यात जर का तोच पडला असेल तर पुढची पत्रिका बघूच नका. पहिल्या स्थानात 5 आकडा म्हणजे सिंह रास, सूर्याची स्वतःची रास आहे ती, त्याच्यामध्ये जर का सूर्य असेल, विषय संपला. ती पत्रिका तिथेच संपते. बऱ्यापैकी प्रॉब्लेम त्याचा तो निपटून गेल ना. राजा आहे तो, लीडर आहे, त्याला सेवक असे मिळतात. सगळी कामं अशीच करतो तो. सूर्य हा पहिल्या स्थानात पडला तर काय? आता त्याच्याऐवजी बुध पडला तर पहिल्या स्थानात. बुध बुद्धिमत्तेचा कारक आहे. तो खराब वाईट कोणत्याही राशीत पडला तर बुध बुद्धिमानच आहे. पहिल्या राशीत पडला माणूस बुद्धिमान असतोच. शुक्र नट्टापट्टा, छान चौक, सातत्याचा कारक आहे. शुक्र जर तुमच्या पहिल्या स्थानात पर्सनॅलिटीच्या स्थानात पडला तर मुलगी असेल, अतिशय सुंदर दिसते. हाच शुक्र जर का वृषभेचा पडला, या स्थानात वृषभेचा जर का असेल ना,
ती स्त्री, ती महिला म्हातारी झाली तरी वय लपवते. 70तली महिला 40-45तली दिसते. 70-75 मध्ये असली तरी थ्रेडिंग करते, मेकअप, डिझायनर ब्लाउज आणि काय बोलायलाच नको. ओके. शुक्र. मंगळ जर का प्रथमात पडला तर सळसळती एनर्जी, शक्ती, ऊर्जा, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा कारक मंगळ प्रथमात पडला असेल तर. बृहस्पती म्हणजे गुरु प्रथमात पडला तर मुलगा लहान असतो पण बोलणं प्रौढांसारखं असतं. प्रथमातला गुरु, गुरु संचयाचा कारक आहे. संचय ज्ञानाचा पण होतो, संचय पैशाचा पण होतो, संचय मेधाचा पण होतो. माणूस गुटगुटीत असतो, गुबगुबीत असतो, व्यायाम किती करू द्या असतो मात्र गुटगुटीत. का? बिकॉज ऑफ गुरु. गुरु ज्ञानी आहे, गुरु मानी आहे, पण गुरूंना अहंकार सुद्धा असतो. तुमचे शिक्षक चुकलं कबूल करतात का? गुरुचा एक इगो असतो, गुरुला एक इगो असतो प्रथमात, त्याचा तो मेंटेन ठेवला, बाकी सगळं ओके असतं. हा गुरु. त्याच्यानंतर शनी. प्रथमात शनी असेल तर साधारण सावळ्या रंगाची माणसं असतात. साधारण ती माणसं शारीरिकदृष्ट्या पण मजबूत, एकदम पिळदार शरीर असते. पिळदार म्हणता येत नाही, पण ना 2 दिवस उपाशी ठेवलं तरी ती माणसं अशी एकदम कडक असतात. एखादा टप्पी खाऊन पडला तरी शक्यतो त्याला जास्त लागत नाही. शनी येतो, तो संघर्षाचा कारक आहे. मिळतं उशिराच पण मिळतं ते परमनंट टिकतं. शनी. युरेनस आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे. प्रथमात नेपच्यून पडला असेल तर माणूस, नेपच्यून येतो इतक्या लांबचा ग्रह आहे, सोशल वर्क भारी असतो, जबरदस्त. भाऊ दादा कुठे? घराच्या बाहेर. घरात काय नाही, घरात हे आमच्या बाप्पांना काय कळतं, आमच्या आईला काय कळतं असंच. पण घराच्या बाहेर नगरसेवक असेल, समाजसेवक असेल आणि बरंच काही, कोणाचा दादा भाऊ, आधारस्तंभ पोस्टरवरती प्रत्येकाचे असेल, पण घरात मात्र तो सोफ्यावरती नसेल. का? तो नेपच्यून आहे. ह्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला फक्त पहिल्या या स्थानाच्या अनुषंगाने सांगितलं. जर सप्तम स्थानात हेच असेल तर त्याची बायको साधारण तशी असते. सप्तमात शनी असेल साधारण सावळ्या रंगाची बायको मिळते. साधारण सांगतो, ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी इम्पॅक्ट टाकतात. बायको स्वभावाने आणि घरात वापरायला, वागायला अतिशय उत्तम असते. उत्तम म्हणजे काय? 4-5 शिवाय जास्त जरी घातल्या तरी ऐकून घेते, कारण सप्तमात शनी पडलाय ना तिच्या. दशम स्थान कर्माचं, कर्तृत्वाचं स्थान. दशम स्थानात जर का शुक्र पडला असेल तर काय? बल्ले बल्ले, वेल अँड गुड. जर का तुमचा इन्कमच्या स्थानात जर का सूर्य पडला असेल तर सूर्य नेतृत्वाचा कारक आहे. सूर्य गव्हर्नमेंटचा पण कारक आहे, गव्हर्नमेंट जॉबचा. साधारण अशी माणसं गव्हर्नमेंट जॉबमधून इन्कम कमवतात. जर का इन्कममध्येच तुमचा शुक्र पडला असेल तर कदाचित शुक्रासारख्या, म्हणजे ब्युटी पार्लर, तत्सम गोष्टीतून येणारा इन्कम असेल, सातत्याने येणारा इन्कम असेल. शुक्र सातत्याचा पण कारक आहे. याच पद्धतीने आपण अख्खी कुंडली या ग्रहांच्या आणि त्यांच्या कारकत्वाने बघणार आहोत. प्रत्येक ग्रहाचं काहीतरी विशिष्ट कारकत्व असतं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ऐकून कळत जातं. सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये रकाने तयार करतील, कपाट तयार करतील, आणि पुढची देणारी माझी माहिती आहे ना, ह्या रकान्यात जाऊन बसेल. जन्मभर जरी एका ग्रहाचा अभ्यास करायचा म्हटला तरी जन्म अपुरा पडतो. 12 जन्म लागतील एका ग्रहाचा अभ्यास करायला, पण एवढा वेळ कोणाकडे आहे? बनवलेल्या रेडीमेड गोष्टी मी तुम्हाला देतोय रेडीमेड मॅगी, 2 मिनिटात तयार होणार. ओके. ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ह्या माझ्या अनुभवातून, माझ्या 12-15 वर्षाच्या साधनेतून मला अनुभवायला आलेल्या, बघायला मिळालेल्या आणि ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी मी तुम्हाला याच्या अनुषंगाने शिकवतोय. या ग्रहांचा अभ्यास करून ठेवा, पत्रिकेतल्या स्थानांचा अभ्यास करून ठेवा, आणि याचबरोबर तुम्हाला अभ्यास करायचा आहे ह्या पत्रिकेचा याच्या अनुषंगाने. उदाहरणार्थ ही पत्रिका आहे, ह्यात दिसतंय काय तुम्हाला? हे 12 रकाने आहेत. 12 रकाने हे आहे पहिलं स्थान. तुम्ही म्हणाल की सर इथे 8चा आकडा पडलाय, काय सांगताय पहिलं स्थान? हे पहिलं स्थान आहे मित्रांनो, हे पहिलंच स्थान आहे. हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आहे. हे आकडे आहेत ना, हे राशीचे आकडे आहेत. हा 8 नंबरच्या राशीचा आकडा आहे. 8 नंबरची रास कुठली? एकतर पाठ पाहिजे, तर लिहिलेला एखादा कागद जवळ ठेवा. पत्रिका डिकोड करताना एखादा कागद लिहून ठेवा. मला सुद्धा अभ्यास करताना पहिले 3-3 महिने मला राशींच्या आकडे पाठ नव्हते, थोडेच पाठ होते, थोडे मी बघायचोच. काही म्हटलं तरी खूप लहानपणी शिकलो होतो मी. तुमच्यापैकी लोकांची ग्रास्पिंग चांगली असेल, कारण एज, अंडरस्टँडिंग आणि आताची परिस्थिती तशी नाहीये. मी शिकलो तेव्हा 2008-9 चालू होतं. इथे 8चा आकडा आहे, हा वृश्चिकेचा आकडा आहे. वृश्चिक. तुम्हाला वृश्चिकेचा स्वामी पण माहिती पाहिजे. प्रत्येक राशीला एक स्वामी असतो. या वृश्चिकेचा स्वामीच मुळात मंगळ आहे. हे पहिलं स्थान आहे. पहिलं स्थान पर्सनॅलिटीचं स्थान, माणसाचं, डोक्याचं, सगळ्याचं स्थान असतं. पहिलं स्थान अत्यंत महत्वाचं पत्रिकेतलं. हे जर का मजबूत असेल तर तो माणूस भयानक मजबूत होतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ योग, प्रतियुती, युती, 7.5 दशा, पनवती सगळे गेले खड्ड्यात. पहिलं स्थान मजबूत, पर्सनॅलिटी जबरदस्त. हा जो कोण माणूस असेल ह्याच्या पहिल्या स्थानात मंगळ पडलाय. सळसळती एनर्जी. माणूस झोपेल 4-5 तास, काम असा करेल की आग लावून देईल. प्रथमात मंगळ भावंडांचा कारक आहे. मंगळ पार्टनरचा, मित्राचा, दोस्ताचा कारक आहे. चांगले ठेवेल. प्रथमातला मंगळ 8 वृश्चिक, स्वतःच्या स्थानातला उच्चीचा पडलाय. उष्णता असेल, मंगळ उष्णतेचा कारक आहे.
ही व्यक्ती तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा दाबून वापर करेल, कारण मंगळ तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअरचाच कारक आहे. प्रथमात चंद्र पडलाय. प्रथमात चंद्र म्हणजे रासच पहिल्या स्थानात पडली आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, पाठ करा, या व्हिडिओतून तुम्हाला गिफ्ट समजा. प्रथम स्थानात चंद्र पडला असेल, गिफ्टेड माणूस गिफ्टेड असतो. अर्थात ही गोष्ट त्याला वाढवून चढवून सांगायची नाही, माणूस आळशी बनेल म्हणून, बाकी काही नाही. पहिल्या स्थानात रास पडली, पत्रिका नेक्स्ट लेवलला जाते, पत्रिका झळाळून उठते. प्रथमातला चंद्र. आता असते युती म्हणजे काय सांगतो. याच चौकडीमध्ये चंद्र आणि मंगळ एकत्र पडला, याला म्हणतात चंद्र मंगळ युती. यालाच लक्ष्मी योग म्हटलं जातं. काही लोक याला अंगारक योग पण म्हणतात, कारण चंद्र शांत आहे, चंद्र थंड बर्फासारखं आहे, तर मंगळ उष्ण आहे, गरम आहे. म्हणजे तेल तापत ठेवलंय कढईत, भजीसाठी तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यावरती पाण्यात छिडकावा केला, छळलं होतं की नाही, असा हा छळलंच आहे. माणूस पण हा छळलंच आहे बरं का. चंद्र मंगळ लक्ष्मी योग असतो, खरंच हा चांगला असतो. हे पहिलं स्थान, दुसरं, तिसरं. काही लोक म्हणतात माझ्या तिसऱ्या स्थानात कोणच नाहीये, असं नसतं भावांनो. इथे 10चा आकडा पडलाय की नाही, हा 10चा आकडा म्हणजे 10 नंबरची रास दर्शवतो. 10 नंबरची रास कुठली? पाठ पाहिजे मकर. मकरेचा स्वामी कोण? मकरेचा स्वामी शनी. मग या पत्रिकेत शनी कुठे पडलाय बघायचा. अरे शनी इथे पडलाय, म्हणजे तृतीयेचा स्वामी दशम स्थानात. हे दशम स्थान आहे बरोबर. तृतीय स्थान पराक्रमाचं स्थान. पराक्रमाचा स्वामी जर का कर्मस्थानात पडला असेल तर ह्या व्यक्तीचं पराक्रम वाखाणण्याजोगे असतात. हा स्वतःच एक राजयोग आहे. अर्थात किती किती राजयोग बघायचे. चतुर्थात गुरु पडलाय, पंचमात राहू पडलाय. पंचमातला राहू हा साधनेचा कारक आहे. पंचम स्थान मंत्र, विद्या, जप, ध्यानधारणा यांचं कारक आहे. याच्यात राहू पडला असेल उत्तम, केतू पडला असेल तर अतिशय उत्तम. तो माणूस प्रत्यक्ष त्यागाकडे जातो. राहू असेल तर तो संसारात राहून त्याग आणि साधनेच्या मार्गाला लागतो. ओके, हा माणूस आहे ना, हा असाच आहे. हा माणूस तुमच्या पण परिचित आहे. ही व्यक्ती जी कोण आहे ती. दशम स्थानामध्ये शनी आणि शुक्र पडलाय. दशम स्थानात शुक्र पडणं ही सुद्धा स्वतःच राजयोग आहे. असं पराशर ऋषींनी म्हटलंय. जर एखाद्या जातकाच्या दशम स्थानात जर का शुक्र उत्तम असेल, उत्तम ठिकाणी जर पडला असेल, तर त्या जातकाची पत्रिकाच बघू नका म्हणतात ते. का माहितीये का? त्याची मापं काढाल तर तुम्ही तोंडावर पडाल. काय मापं काढणार याची? आणि याचे जर का गुण सांगत बसलात तर वेळ जाईल तुमचा. एवढा वेळ आहे का तुमच्याकडे? 24 तासच तुमच्याकडे आहेत फक्त. त्यामुळे दशमातला शुक्र ही पत्रिका दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून आपल्या भारतातला सर्वा सगळ्यात मोस्ट पॉवरफुल पर्सन PM मोदींची पत्रिका आहे. चतुर्थातला गुरु स्वतःच्या घरापासून लांब, स्वतःचं घर कधीच सोडलेलं त्यांनी, घर सोडून लांब होते. प्रथमातला चंद्रमंगळ, अरे तंत्रज्ञान, ऍडव्हर्टायझिंग, सोशल मीडियाचा जबरदस्त वापर पहिल्यांदा भारतात कोणी केला असेल? मोदी. बाकी कोण आहेत? काय फोटो, काय पोझिंग, राजबिंड व्यक्तिमत्व. चंद्रमंगळ. दशमातला शनी, लॉंग रुटीन काम केलं 20-20 वर्ष. तर हा व्यक्ती काय करत होता तुम्हाला आम्हाला माहित पण नव्हतं. अचानक आमदार, CM, PM बरोबर. दशमातला शनी उशिरा, विलंबाने पण जबरदस्त यश देतो. यश टिकतं. सदर व्यक्ती त्या पदावर टिकेल का असा प्रश्न असेल, हो म्हणायचं. अरे हो काय, 2-2, 3-3 टर्म काढतायत दशमातला शनी. इन्कम मधला सूर्यकेतू बुध. इन्कम मध्ये सूर्य, इन्कम तर असणारच, पण सूर्यकेतू ग्रहण योग. स्वतः बाबाने कमवलेत. ह्या बाबांनी स्वतःच्या कंपन्या टाकल्यात, स्वतःची एज्युकेशनल इन्स्टिट्यूट टाकलेत. बाबा माझे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ब्ला 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 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, साखर कारखाने 15-20 टाकलेत. अजिबात नाही. इन्कम असेल जबरदस्त. सूर्यबुध म्हणजे काय सांगायचं आहे. पण सूर्यकेतू स्वतःसाठी थोडंच केलं यांनी. स्वतःच्या नावाने काहीतरी केलंय का? झालं PM झाल्यावरती. स्वतःच्या कंपन्या, माझ्या मुलांसाठी काहीतरी करून ठेवतो, माझी मुलं, त्यांची मुलं, माझ्या 7 पिढ्यांना, साती 49 पिढ्यांसाठी कमवून ठेवतो, असं काही केलेलं नाहीये. सूर्यकेतू युती इति पत्रिका. या पत्रिकेवरून अजून बरंच काही बघता येतं. मी, माझा मुलगा कसा असेल, माझं घर, माझे शेजारी कसे असतील, माझी मंत्रविद्या, माझी साधना, माझं ध्यानधारणा होईल का, मी आजारी पडेन का, हार्ट अटॅकने जाईन का, ऍक्सिडेंटमध्ये जाईन का, माझी पर्सनॅलिटी कशी असेल, मी मरताना कसा असेल, माझं आयुष्य कसं जाईल, माझा बँक बॅलन्स किती असेल, टिकेल का, चोरापासून भय आहे का, माझे हाणामाऱ्या होतील का, मी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीमध्ये चालेन का, माझ्या कंपन्या चालतील का, माझ्या जवळचे स्वीय सहाय्यक कसे असतील, माझे शत्रू कसे असतील, माझे मित्र कसे असतील, माझी आई, माझे बहीण, माझा भाऊ, माझी मेवणी, सगळ्या गोष्टी ह्याच पत्रिकेत बघता येतात. ही स्थानं, ही राशी आणि हे ग्रह यांच्या युती, यांच्या दृष्ट्या बरंच काही आपल्याला शिकायचं आहे. याचा तुम्हाला बेस सांगतोय. दृष्टी एक भाग सांगायचा राहिला होता, सांगतो. दृष्टी म्हणजे काय? समजा गुरु आणि शनी समोरासमोर आहेत तर ह्याला म्हणतात दृष्टी योग. समोरासमोर म्हणजे काय? इथून हा समोर, इथून हा समोर. आता चंद्रमंगळाच्या समोर कोणच नाहीये,
पण गुरुच्या समोर शनी आणि शुक्र पडलाय की नाही, याला म्हणतात एकमेकांवर पडणारी दृष्टी. या राहूची दृष्टी बुधावरती पडली आहे इथे. 7वी दृष्टी आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 7वी दृष्टी आहे. प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असते. बुधावरती राहूची दृष्टी पडली असेल ना, हे 2 एकाच आईचे पुत्र आहेत, एकमेकांना बघत असतील, राडा करून टाकतात, आग लावतात. ही पत्रिका आणि याचे कारकत्व मी तुम्हाला सांगेन तेवढे कमी आहेत, जेवढे सांगेन तेवढे कमी आहेत. हे काय दाखवतात माहितीये का? प्रथम स्थान लग्नस्थान हे व्यक्तिमत्व, रूप, रंग, शरीर, बरंच काय काय दाखवतो. इथे लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही वाचाव्यात. हे तुम्ही स्वतः हाताने लिहून काढावं. एकदा दोनदा जिथे अध्ययनाला बसताय तुमच्या समोर हे असावं. तुमच्या समोर काय काय असावं? राशींची नावं, त्यांचे स्वामी, त्यांचे आकडे हे लिहिलेलं असावं. हे लिहिलेलं असावं. अशा सदर ह्याची PDF मी तुम्हाला देईनच. हे तुमच्याकडे ठेवा. हे तुम्हाला अखंड कामात येणार आहे. नीट बघा, ह्यात तुम्हाला काय काय सांगितलेलं दिसतंय. ह्यात तुम्हाला दिसतंय प्रथम स्थान लग्नस्थान आहे, व्यक्तिमत्व स्थान आहे, रूप आहे, रंग आहे तुमचा, तुमचे पूर्वज कसे होते, सुख दुःख, आत्मविश्वास, डोकं. तुम्हाला बोललो नाही का, प्रथम स्थानात जर का सूर्य असेल तर सूर्यच आहे रे तो. नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास जबरदस्त असतो, बरोबर. पण ह्याच सूर्य जर का उच्चचा असेल तर आत्मविश्वासाबरोबर इगो सुद्धा येतोच. इथे गुरु असेल, गुरु ज्ञान ऑलरेडी आहे, आत्मविश्वासाबरोबर इगो सुद्धा येतो. पुढच्या गोष्टी आहेत. द्वितीय स्थान धनस्थान, आर्थिक स्थिती, कौटुंबिक सौख्य, चेहरा, घराणं, उजवा डोळा. हे बघा, उजवा डोळा द्वितीय स्थानातून बघतात, तर डावा डोळा हा तुमच्या ह्या द्वादश स्थानातून बघतात. एखाद्याचा डोळा तिरळा असतो, एखाद्याचा एक डोळा असा असतो. म्हणजे एक योग ऋषी आहेत, एक योग साधनेतले स्वामी आहेत, त्यांचा एक डोळा असा, एक डोळा असा आहे. कदाचित ग्रहमान इकडचा वेगळा तिकडचा वेगळा त्यामुळे असेल का? अध्ययनाचा भाग आहे, नंतर अध्ययन स्वतः करा. हा पैसा, मान, वाणी, जीभ. एखादा माणूस खूप चांगला आहे पण त्याची जीभ खराब आहे, तोंड बोलतं आणि अंग मार खात्यातली गत असते ना, द्वितीय स्थान खराब असणं. याच्यामध्ये जर का तुमचा राहू पडला असेल आणि तो दूषित असेल, माणूस खराब बोलतो. मंगळ पडला असेल आणि शुभ असेल, तिखट बोलतो पण कामाचं बोलतो. तृतीय स्थान मातृस्थान, भावंडाचं, शेती, बहीण भावाकडून मिळणारं सुख. आमच्या बहिणी अत्यंत खराब, बघूनच घेत नाहीत, हे नाहीत, माझीच बदनामी करतात, मला साथच नाही बहिणींची. तृतीय स्थान खराब असेल. आता माझ्या पत्रिकेत तृतीय स्थानात गुरु पडलाय, तो सुद्धा 9 म्हणजे स्वस्थान उच्चीचा. तर मला बहीण भावाकडून सुख मिळणार. माझं आणि माझ्या बहिणीचं रिलेशन तर हयात मरेपर्यंत चांगलं राहणार, अक्षरशः मित्रासारखं बहीण भावाचं नात. तुमचा खांदा कसा आहे, तुमचे हात कसे आहेत, जवळचा प्रवास, मला कंटिन्यू जवळचे प्रवास होतात. गुरु उच्चीचा आहे, प्रवास पण सेफ होतात. असं नाही की कचकचीने प्रवास होतात, नाहीच होत ना. समर्थन, शेती, मातृस्थान माझं माझ्या आईचं जुळेल का? अर्थात मातृस्थानासाठी चतुर्थ तृतीय दोन्ही बघतात. मातृस्थानात माझ्या गुरु पडला असेल तर आईचं आणि माझं नातं अफेक्शनचं असतं. चतुर्थ स्थान वाहन सौख्याचं स्थान. एखाद्याचं ह्या चतुर्थ स्थानात वाईट हर्षल नेपच्यून पडले असतील, वाहन सौख्य मिळतच नाही. मी पैसे देऊन गाडी घेतली होती पण त्या बाबाने गाडी मला लोनवर काढून दिली. माझी गाडी मलाच फिरवता आली नाही, RTOत पासिंगच गाडी नाही, दाखवावं तर डॉक्युमेंट काय दाखवावं. मी गाडी पैसे देऊन सुद्धा माझा कार्यक्रम वाजला एका शाईनमध्ये. चतुर्थात हर्षल नेपच्यून असेल तर होतं, वाहन सौख्य नाही. पण एखादा असेल त्याला 30-40 हजारात सेकंड हँड जबरदस्त गाडी मिळते, 4 लाखात त्याला जवळपास BMW सारखी जबरदस्त गाडी मिळते. म्हणजे मालकाला जेवढं भाग्य सौख्य त्या गाडीचं मिळालं नाही तेवढं सौख्य सेकंड हँड वाला घेतो का? चतुर्थ स्थान मजबूत असेल तर. वाहन सौख्याचं स्थान, घरातल्या वस्तू, घराच्या भोवतालचा परिसर. एखाद्याचं घर टापटीप असतं पण एखाद्याने काही केलं तरी घर अस्ताव्यस्त असतं. चतुर्थ स्थान हे काम करतं का त्यावरती? पंचम संततीचं सुख. आम्हाला अपत्य होत नाही आहेत, पहिल्या अपत्यात येणाऱ्या अडचणी, संतती सुख पंचम स्थान दाखवतं. कलेतलं यश, गूढशास्त्राची ओढ. एखाद्या माणसाला आहे ना भविष्यात त्याला आध्यात्मिक ओढ लागेल का? म्हणजे माझे हजबंड आहेत किंवा मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे, तर माझ्या हजबंडना माझ्यासारखी स्वामी भक्तीची ओढ लागेल का? प्रश्न असतो बऱ्याच जणांचा. काही लोक शाकाहारी असतात, काही लोक धर्म मार्गातले असतात. पंचम स्थान हे स्थान उच्चीचं चांगल्या ग्रहांचं असेल तर त्या माणसाला, म्हणजे मान्य आहे काही भोवतालच्या परिस्थितीमुळे ज्ञान नसेल पण चांगल्या परिस्थितीत तो आला तर त्याला गूढ विद्या, मंत्रसाधना याच्यामध्ये याला चांगलं यश मिळतं. पंचम स्थान आहे. संतती सुख सुद्धा मिळतं. संतती वेगळं आणि संतती सुख वेगळं. षष्टम स्थान रोग, रिपू, शारीरिक व्याधींचं आहे. ह्या षष्टम स्थानात हर्षल नेपच्यून तत्सम ग्रह पडले असतील तर रोग कोणता झाला कळतच नाही. ह्याच्यात राहू पडला असेल तर राहू पांघरून घालतो. षष्टम स्थानात जर का राहू पडला असेल ना एखाद्याच्या षष्टम स्थानात राहू,
रोग उशिरा उघडकीला येतो, कॅन्सरच कळतो पण कधी, सेकंड थर्ड स्टेजला झाला कार्यक्रम. का? षष्टम स्थान. मला किडनी स्टोन आहे पण कळला कधी, जेव्हा ब्लड यायला लागलं युरिनमधून तेव्हा कळला. का? षष्टम स्थान दूषित असल्यामुळे तर नाही ना. हे षष्टम स्थान आहे. षष्टम स्थानात गुरु पडला असेल तर तो आजारपणापासून वाचवतो. षष्टम स्थानात शनी पडला असेल तर शनी वाईट आहे. शनी एखादी गोळी चालू करून देईलच पण एखादी गोळी, बाकी काही चालू करून देणार नाही. कॉम्प्लिकेशन, हाड मोडलं, वाकडा झालो, घरी बसलो, एक गोळी खा, निवांत फिर. का? षष्टम स्थानातला. हा ना शत्रूचं पण स्थान आहे. इथे जर का एखाद्याचे ग्रहस्थिती विचित्र पडली असेल ना, त्या माणसाचे शत्रूच आटत नाहीत. मी माझ्या कंपनीसाठी एवढं केलं पण मला कंपनीत बघूनच घेतलं नाही. मी एवढं केलं की आता मी मॅनेजर पाहिजे होतो पण सुटूरपुटूर मॅनेजर झाला, तो पुढे गेला, मी पुढे गेलो नाही. शत्रू आटतच नाहीत तुझे. कंपनी सोड, कंपनी सोड, ह्या पदावरून ह्याच पदावर दुसऱ्या कंपनीत लाग, सदर दुसऱ्या कंपनीत त्याच्यापेक्षा प्रमोशनल पदावर लाग, कंपनी बदलत राहा, घर बदलत राहा. मी जिथे राहतो सोसायटीत माझे शत्रू, मी ऑफिसला जातो ऑफिसमध्ये माझा सिक्युरिटी वॉचमन पण माझा शत्रू आहे, तर घर पण बदलत राहा, कंपन्या पण बदलत राहा. अरे तुम्हाला एवढं जरी कळलं, म्हणजे मी म्हणत नाही की मला माझ्या मृत्यूची तारीख कळावी, मी कधी आजारी पडणार ते मला कळावा, यासाठी याचं अध्ययन करूच नका म्हणतो मी म्हणतो तुमच्या आयुष्यातलं तुम्हाला एक रूपरेषा जरी कळली तर त्या अनुषंगाने लाईफस्टाईल कशी ठेवावी कळू शकेल. रिसोर्सेस वाचतील, वेळ वाचतील, पैसा वाचेल, वेळ चांगल्या ठिकाणी लावता येईल, थोडीफार साधना तरी घडेल. का? या अनुषंगाने तुमचं लाईफ मॅनेज करा. तुमच्या होडीचा सुकाणू तुमच्या हातात आहे. वारा कुठून येतोय बघा, पाठ कुठे फिरवायची आणि तोंड कुठे करायचं हे याच्या अनुषंगाने बघा. जर तुमचे शत्रू आटतच नाहीयेत, बदला ना ठिकाण, स्थान बदलत राहा ना. शारीरिक व्याधी कमी होत नाहीयेत. जर तुमच्या इथे विचित्र ग्रह पडले असतील तर ज्योतिषी स्वतः सांगतो इन्शुरन्स काढा, तुम्हाला वापरायला येईल, उपयोगाला येईल. का? जेव्हा रक्त सळसळत असतं तेव्हा समजत नाही व्याधी काय येणार आहेत, काय होणार आहेत, पण आधीच प्रेडिक्ट असतील तर त्यानुसार किमान मॅनेजमेंट तर कराल. संकट तर येणारच आहेत, पाऊस तर पडणारच आहे. तुमच्यासाठी पाऊस पडणं थांबवायचा का आपण? छत्री ठेवाल बरोबर. आणि काय, पाऊस हा प्रॉब्लेम नाहीच आहे. पाऊस हा प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे छत्री नाहीये, बरोबर. रस्त्यातला चिखल प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे कार नाहीये, तुम्ही बाईकवरून चालात, तुम्ही प्रॉब्लेम आहात. प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आपण असतो. जर माझा अपमान होतोय ना, प्रॉब्लेम समोरच्यात नाहीये, प्रॉब्लेम माझा आहे. जर माझा ऍक्सिडेंट होतोय तर समोरच्याने मला काय येऊन ठोकलं तसलं बोलायचं नाही. तो माझा प्रॉब्लेम आहे की माझा अपघात होतोय, माझे पैसे अडकले, एखाद्या माणसाला शिव्या घालताय, घाला, माझं काही मत नाहीये. पण तुमचेच पैसे का गेले? 56 कोटी लोकांमध्ये तुम्हीच का सापडलात त्याला? कारण दोष तुमचा आहे. प्रत्येक गोष्टीत दोष आपला असतो. जर मी फेल होतोय तरी दोष माझा आहे, दुसरा मला धडकतोय तरी दोष माझा आहे, मला चांगलं वेळेवर खायला मिळत नाहीये, दोष माझा आहे, मेस तीच आहे, सगळे खातायत, मलाच का दगड लागला, जेवणात मलाच केस का लागला, सगळे झोपतायत, मलाच झोपेत का साप येत आहेत, माझी झोप का मोड होते, मला झोप का मिळत नाही, तो प्रॉब्लेम माझा आहे. हे समजायला शिका. प्रॉब्लेम थोडे थोडे मॅनेज करू सुद्धा आपण, पूर्ण मॅनेज होणार नाहीच आहेत हे सांगणं, हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र वेदांचं नेत्र आहे. ही काय कुठली कला विद्या किंवा असं काहीतरी थातुरमातुर नाहीये. आयुष्याकडे कोणत्या दृष्टीने बघावं हे तुम्हाला कळतं. ज्योतिष हे शास्त्र नाहीये, ह्याच्यात नीतिशास्त्र सुद्धा येतं, अर्थशास्त्र सुद्धा येतं, याच्यामध्ये बरेच शास्त्र येतात. शिकताना तुम्हाला कळून जाईल. मरण्यापूर्वी एकदा तरी ज्योतिषशास्त्र शिका. तुम्हाला हे विश्व काय आहे, ह्यात काय वागलं पाहिजे, काय नाही वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचा पूर्ण अंदाज येऊन जाईल. हे आहे ज्योतिषशास्त्र. सप्तम स्थान बायकोचं, विवाह सौख्याचं स्थान आहे. जर माझ्या विवाहात विलंब असेल तर लवकर सुरुवात करेन ना मी. म्हणजे मी 25शीत लग्न बघायला सुरुवात करेन आणि 32शीत माझं लग्न होईल, त्यापेक्षा मी 22शी पासूनच सुरुवात करीन. मी 24, 25, 26, 27 पर्यंत होऊन जाईल. सप्तम स्थान विवाह स्थान माझं माझ्या बायकोशी पटेल का, नाही पटेल तर मी काय केलं पाहिजे, भिन्नलिंगी आकर्षण, लैंगिक सुख सप्तम स्थानातूनच बघितलं जातं. अष्टम स्थान मृत्यूस्थान, दुःख, कष्ट, म्हणजे अष्टम स्थान आर्थिक लाभाचं पण आहे, अष्टम स्थान आर्थिक नुकसानीचं पण आहे. अष्टम स्थान सट्टा, शेअर, जुगार, गर्भाशयाचे विकार, गुह्येंद्रिय, ह्या सगळ्यांवर ते भ्रष्टाचाराचं स्थान सुद्धा अष्टम स्थानच आहे. हे स्थान आहे. एखादा योगीची पत्रिका जर मी बघत असेल, योगी, आणि एखाद्या साध्या माणसाची पत्रिका बघतोय तर हे पत्रिका बघताना चष्मा वेगवेगळा वापरावा लागतो. योगी हा सांसारिक नाहीये, तो पारमार्थिक आहे. आणि आपण संसारी माणस आहेत, आपल्याला प्रॉफिट लागतं, आपल्याला बाकीच्या गोष्टी लागतात. एखाद्या माणसाचं अष्टम स्थान जर का त्याच्यात ग्रह पडले असतील आणि ती पत्रिका सामान्य माणसाची असेल तर मी काय सांगेन, काळजी घे, फलाना ढिमकाना बाकीचं. पण तीच पत्रिका एका योग्याची असेल, योग मार्गात योग साधनेत जाणाऱ्याची असेल तर त्यांना मी नमस्कार करेन. अरे हे उत्तम आहे. अष्टम स्थानात उच्चीचे ग्रह पडले तर तो राजयोगांचा पण राजयोग आहे, बरोबर, कारण ते अष्टम स्थान आहे. तुम्हाला सांगतो कुठलं स्थान वाईट नाही,
कुठलाच ग्रह वाईट नाही, त्याचा वापर तुम्ही कसा करता याच्यावर डिपेंड आहे. काहीही वाईट नाही. सापाचं विष वाईट नाही. तेच सापाचं विष, साप चावलेल्याचं विष उतरायच्या कामाला येतं. जगात न वापरण्यासारखी वनस्पतीच कुठली नाहीये. त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. टाकाऊ ह्या जगात काहीच नाहीये. वापर कसं करायचं कळलं पाहिजे, बाकी काहीच नाही. अष्टम स्थान आहे, हे उत्तम असेल तर शेअर मार्केटमध्ये छान लाभ मिळतो बरं का. गुह्येंद्रियांचे आजार वगैरे असतील तर त्याची काळजी घ्या अष्टम स्थानामुळे. नवम स्थान भाग्यस्थान, सगळी पत्रिका एका कोपऱ्यात आणि हे भाग्य एका साईडला. हे स्थान मजबूत असेल ना, प्रॉब्लेम येतात आयुष्यात, पण ते सुटतात पण असेल बघता बघता. दूरचे प्रवास इथून तर जवळचे प्रवास तृतीय स्थानावरून बघतात. आध्यात्मिक प्रगती कशी होईल बघा. मंत्र साधना म्हणजे आध्यात्मिक मधली प्रगती नाही. फक्त मंत्रांचा जप म्हणजे आध्यात्मिक प्राप्ती नाही. फक्त सिद्ध्या म्हणजे सिद्ध्या प्राप्त करून मी सिद्ध झालो म्हणत असाल तर ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. हे आहे आध्यात्मिक प्रगतीचं स्थान. तुमची प्रगती कशी होईल. ह्या नवम स्थानात ना जर का सूर्य पडला असेल, उत्तम आध्यात्मिक प्रगती. चुकून राहू पडला असेल तर अरे बघायलाच नको, तो माणूस नेक्स्ट लेवलला जातो. जर का इथेच या स्थानात जर का तुमच्या सूर्य पडला असेल, गव्हर्नमेंट जॉब सुद्धा लागायचा कारक आहे हा. इथे जर का हर्षल नेपच्यून पडला असेल ना, वाईट समजू नका. मागच्या जन्मीचा भ्रष्ट योगी ह्या जन्मात इथे जन्म घेतो, त्याचं अर्ध आयुष्य संघर्षमय जातं, पण उरलेलं अर्ध आयुष्य निवांत जातं. त्या माणसाला सांगा तुझं सगळं आयुष्याचं वाटोळ करून घे, तुला जे करायचं ते करून घे. 45-50 नंतर तू उत्तम मार्गाला लागशील. फक्त धार्मिक आध्यात्मिक राहा, बाकी काही नाही. हे आहे 9वं स्थान. हे मेवण्याचं स्थान आहे, बुद्धिमत्तेचं स्थान आहे, नावलौकिक परदेश आगमनाचं स्थान आहे, योग साक्षात्काराचं स्थान आहे. द्विभार्या योग, लग्न दुसऱ्यांदा. याचा अर्थ असाच घेऊ नका की अक्षता पडून मंगलाष्टका म्हणणं म्हणजे लग्न. लग्न बिघ्न सुद्धा असतं, बिघ्न पण यातच पकडला तरी चालेल. ओके, व्याख्या बदलतात, गोष्ट तीच राहते. दशमस्थान कर्मस्थान, पितृसौख्याचं स्थान, अधिकार योग पद प्रतिष्ठेचं स्थान, सामाजिक यशकीर्ती, शासनाकडून होणारा सन्मानाचं स्थान आहे दशम स्थान. ज्याचं मजबूत असेल त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळतो, शासनाकडून सन्मान मिळतात, पद्मश्री पद्मविभूषण आणि बरंच काही. झगडण्याची क्षमता दशम स्थान, कार्यक्षमता, शेती नोकरी व्यवसाय उद्योग धंदा सगळ्या गोष्टी तुम्हाला दशम स्थान देतं. दशम स्थान कर्मस्थान आहे, एवढंच लक्षात ठेवा. एखाद्याच्या दशम स्थानात जर का चंद्र पडला असेल तर चंद्र चंचलतेचं कारक आहे. माणूस स्थिर व्हायलाच वेळ लावतो, पण स्थिर असा होतो त्याचं नावच निघतं. दशम स्थानात सूर्य स्वस्थान उच्चीचा असेल किंवा चंद्र स्वस्थान उच्चीचा पडला असेल तर तो माणूस नेक्स्ट लेवलला निघून जातो. तो माणूस तुम्हाला सापडतच नाही. जबरदस्त आहे तो माणूस. त्याच्या वंशावळीत नाव काढण्यासारखा होतो. तुमची वंशावळ असते. मला माझे पूर्वज माहिती आहेत, म्हणजे माझे वडील मारुतराव, गंगाराम, आत्माराम, नारायण, संतू जयशिंदे, मला 7-8 पिढ्या माझ्या माहिती आहेत. मग त्यांच्यात अंडरलाईन करण्यासारखं कोण आहेत. माझे आजोबा ज्योतिषशास्त्रातले एकदम टॉप परमोच्च ज्योतिष शिरोमणी. माझे वडील अध्यात्म क्षेत्रात टॉप, त्यांच्या क्षेत्रातले. ह्यांचं नाव त्यांच्या पिढीत पुढे पुढे निघतच राहील. का. कर्मस्थान. कर्म असं करा की त्यानुसार बाकीच्या गोष्टी होणार आहेत. माझ्या नशिबात अपघात लिहिलेला आहे. मी बाईकवरून जाणार तेव्हाच माझा अपघात होणार आहे ना, त्याशिवाय कसा अपघात होणार हे कर्मस्थान ठरवतं. तुमच्यावरती एखादा आळ येणार आहे चोरीचं, किमान चोरीच्या आसपासच्या ठिकाणी तरी गेला पाहिजेत तुम्ही, त्याशिवाय थोडाच येणार आहे आळ. तुमच्यावरती खोटा आळ येणार आहे एखाद्या महिलेचा, त्या महिलेशी तुमची संगत तरी पाहिजे आळ येण्यासाठी. त्यामुळे कर्मच तुमचं तुम्हाला खड्ड्यात घेऊन जातं. हे आहे कर्मस्थान. हे ज्याचं चांगलं असेल माणूस चांगला समजून घ्यायचा. याच्यात शनी असेल ना, माणसाला खूप कष्ट होतं बरं का. सत्कार पण होत नाहीत, सन्मान पण मिळत नाहीत, त्याच्यापेक्षा दुसऱ्याच नाव येतं. पण तो माणूस टिकायला वेळ लावतो, पण तो असा टिकतो, असा सेट होतो की फक्त तोच गाजतो. चौकात तोच परमनंट. दशम स्थान. एकादश स्थान इन्कमचं स्थान. भेटवस्तू मिळतात, इन्कम मिळतात, भिन्नलिंगी व्यक्तीकडून होणारा लाभ कळतो, पाय कळतो आणि बरंच काही. इन्कम बघायचं एकादश स्थान. ह्याच्यात चांगले ग्रह पडले असतील इन्कम कंटिन्यू होतो. वेळ स्थान ह्याला वाईट म्हटलं जातं, पण तसं म्हटलं तर ते वाईट पण नाही आणि चांगलं पण नाही. ते कसं आहे बघा. तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल, जर माझ्या पत्रिकेत संन्याशी प्रवृत्ती लिहिली आहे आणि मी पैशाच्या मागे धावतोय तर ते जुळणार का. जुळलं नाही ना ते. म्हणजे जिथे स्क्वेअरचं होल आहे तिथे तुम्ही त्रिकोण टाकताय, त्रिकोणाच्या होलमध्ये तुम्ही गोल टाकताय, ते बसतच नाही. दोष त्यांचा नाही आहे, दोष तुमचा आहे. हे स्थान संन्याशी प्रवृत्तीचं स्थान आहे. इथे सूर्य पडला असेल ना तर त्या माणसाने संन्याशी प्रवृत्तीकडे जावं. इथे चंद्र पडला असेल तर ते त्यासाठी उत्तम आहे. पण तुम्ही याला बघता कशासाठी. तुम्ही याला बघता माझा पारमार्थिक, माझा संसारिक लाभ कसा होईल यासाठी. पारमार्थिक बघत नाही आपण. इथे शय्या सुखेचं स्थान आहे. जर का द्वादश स्थानात चंद्र पडला असेल, झोपेचं टायमिंग बदलतं. द्वादश स्थान खर्चाचं, देण्याचं स्थान आहे. आपण काय देतो. आपण
बोलतो म्हणजे आपली वाणी देतो, आपण झोपतो म्हणजे आपण आपली शय्या देतो, ह्या गोष्टी आपण देतो की नाही, कर्ज चुकवतो म्हणजे देतो की नाही आपण, हे त्याचं स्थान आहे. इथे चंद्र पडला असेल माणूस बडबडे असतो, चंद्रासारखा बड 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 बोलतो, त्याला सांगा बोलत जा. इथे जर का बुध चंद्र पडला असेल उत्तम गोष्टी बोलत जा, सल्ले देत जा. गुरु पडला असेल तर तो इच्छा नसताना पण सल्ले देतो. एखादा माणूस नाही का भेटला की धर की पकड दे सल्ला, गुरु. बरोबर, वाईट नाहीये, कुठे सल्ला दिला पाहिजे कळलं पाहिजे. कन्सल्टन्सी काढा, पैसा कमवा, लोकांना मार्गदर्शन पण करा. फुकटात वाटत बसलात, गरज नाही तिथे तर काय मिळणार आहे तुम्हाला. हे आहे तुमचं द्वादश स्थान. इथे सूर्य पडला असेल तर हे डोक्याच्या जवळचं स्थान आहे, तुमच्या डोळ्याचं स्थान आहे. डोळे अत्यंत तेजस्वी असतात इथे, इथे आणि इथे. जर का सूर्य पडला असेल तर त्या व्यक्तीचे डोळे अतिशय आखीव रेखीव तेजस्वी असतात. सुंदर माणूस कसा ओळखता? नाकी डोळी बघून, नाक गेलं खड्ड्यात, डोळे सुंदर, तो व्यक्ती सुंदर. ही व्याख्या लिहून घ्या. हे डोळे सुंदर देतात, पण हे डोक्याच्या जवळचं नाही हो. बरोबर की नाही? उष्णता जास्त नाही चालत ना, केस गळतात, लोक गंजे बिंजे टकले विकले असतात. द्वादश स्थानातला सूर्य बघितला तर इकडचा सूर्य आहे ना, कर्जापासून जपून राहायला सांगायचं. संन्यासासाठी अतिशय उत्तम. अनैतिकता इथे असते, कंट्रोल ठेवा. आत्महत्येचा पण कारक हाच आहे, कर्ज नुकसानीचा कारक पण हाच आहे. बरोबर. इतिश्री हे पूर्ण तुम्हाला पत्रिका सांगितली. ह्याच्यानुसार बघायचं काय, करायचं काय, ह्या गोष्टी इथून बघितल्या जातात. याच्यावर ज्याची कमांड त्याची ज्योतिषशास्त्रावर कमांड. ओके, हे बेसिक गरजेचं आहे. पत्रिका काढायची कशी सर सांगा ना, एवढं तुम्ही सगळं सांगितलं, ही नेमकी काढायची कशी? जर इथून मागे 10-15 वर्षापूर्वी आपण भेटलो असतो तर मी तुम्हाला पंचांग घेऊन अख्खं कॅल्क्युलेशन सांगितलं असतं. पण आजकाल आपण टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतोय. कॉम्प्युटर आपल्या खिशात आहे, मोबाईल. तुमच्या मोबाईलवरती कुठलं पण ॲप डाउनलोड करा जे पत्रिका काढून देतं. त्याच्यावरती मेल किंवा फिमेल सिलेक्ट, अर्थात मेल आणि फिमेल ज्योतिषशास्त्र काहीही भेदभाव करत नाही. हा भेदभाव आपला आहे. बरोबर, इथे आरक्षण नाहीये. मेलची पण पत्रिका आणि फिमेलची पत्रिका सेम येते, पण त्यांचं अध्ययन करताना मात्र अध्ययन वेगळ्या प्रकारे केलं जातं. स्त्री अध्ययन करतात त्याला स्त्री जातक म्हटलं जातं, कारण तिचे अवयव, तिच्या गोष्टी, तिच्या भावना ह्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे त्याचं अध्ययन थोडंसं वेगळ्या अनुषंगाने केलं जातं. बाकी गोष्टी बऱ्यापैकी सेम असतात. मेल फिमेल सिलेक्ट करू नका, नेम टाकू नका, डेट मात्र बरोबर टाका. टाईम मात्र 24 ताशी म्हटले तर 24 ताशी टाका. प्लेस आसपास तुमच्या जिल्ह्याचं ठिकाण टाकून द्या. बाकी काही करू नका. गोला दाबलात की ही पत्रिका ओपन होते. हा, वेळेमध्ये पण तुम्हाला सांगतो, वेळेमध्ये आता इथे इंग्रजी पद्धतीतले वेळ आणि टाइम टाकावी लागते. हे बरोबर ऍडजस्ट करून घेतं. म्हणजे जर का 16 तारखेला, लक्षात घ्या 15 तारखेला रात्री 12:10 एखाद्या माणसाचा जन्म झाला तर तारीख 15 नाही 16च टाकायची बरं का. हा, इथे इंग्रजी पद्धतीनुसारच जायचं. इथे म्हणायचं नाही सूर्योदय ते सूर्योदय दिवस असतो, ते आपल्या शास्त्रात. इथे यांचं मोबाईलचं कॅल्क्युलेशन, संगणकीय कॅल्क्युलेशन हे इंग्रजी पद्धतीनुसार होतं. त्यामुळे हे इथे नीट बघा. जर का तुम्ही अंकशास्त्राचा अभ्यास करताय तर इथे सुद्धा 12:10 जन्म, 12-15चा जन्म, तारीख दुसरीच घ्यायची. त्याचा भाग्यांक बदलतो लगेच. 15 तारखेला त्याची आई ऍडमिट झाली होती 10 वाजता रात्री आणि जन्म त्या मुलाचा 12:10 झाला तर 15 तारीख पकडायची नाही. त्याचा भाग्यांक 6 नाहीये, त्याचा भाग्यांक बदलला. आता त्याची तारीख 16 झाली, त्याचा भाग्यांक 7 झाला. प्रभाव नेपच्यूनचा आला, फरक पडतो. अध्ययन करा, कळून जाईल. ही पत्रिका अशी येते. पत्रिका आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय? हेच 12 रकाने. बघा ना, इथे ग्रह, राशी, त्याचे अंश आणि नक्षत्र सुद्धा दिले आहेत. नक्षत्र हा अध्ययनाचा एक वेगळा बाब आहे, पण तरी तुम्हाला सांगतो, तुमच्या पत्रिकेत जिथे चंद्र पडला असेल त्याचा आकडा म्हणजे तुमची रास होय. माझ्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशी बरोबर होता म्हणजे माझी रास होय. इथे चंद्र 4 आकड्यात पडली, रास सांगायची कुठली? 4 नंबरची रास. पहिली रास मेष, दुसरी रास वृषभ, तिसरी रास मिथुन, चौथी कर्क. सदर व्यक्तीची रास कर्क आहे. बघा इथे आलं चंद्रमा कर्क. त्या कर्कमध्ये पण त्याचं नक्षत्र कुठलं तर पुष्य नक्षत्र. डिटेल अभ्यास नंतर बघू. पुष्य नक्षत्र कंसात 2 म्हणजे त्याला दुसरं चरण म्हटलं जातं. ही पत्रिका आहे. हे पहिलं स्थान, हे दुसरं, हे तिसरं, चौथं, 5वं, 6वं, हे 7वं स्थान. 7व्या स्थानात मंगळ शुक्र युती पडली आहे. सहज सांगता येईल शुक्र मंगळ परिचयात विवाह होऊ शकतो. लव्ह मॅरेज, गर्लफ्रेंडचे विवाह. मंगळ आणि शुक्र ते पण सप्तम स्थानातच पडलंय. चांगलं आहे. शय्या सुख, विवाह सौख्य, प्रेम, प्रणयांतिक भावना, संभोगाचा कारक शुक्र त्यातच पडलाय. अतिशय उत्तम, काही प्रॉब्लेम नाहीये. इथे सूर्यचंद्र एकत्र पडलाय. अरे ही युती तर मी अमावस्या योग ऐकली होती. मी चांगली की वाईट? अरे इन्कम मध्ये राहू पडलाय. हा वाईट आहे का? पण राहू तर 6 म्हणजे कन्या स्वतःच्या स्थानात पडलाय.
आता ही स्वतःची स्थानं कुठली, दुसरी स्थानं कुठली, मित्र कोण, शत्रू कोण, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आल्या पाहिजेत. ग्रहांचे मित्र, ग्रहांचे शत्रू असतात. सूर्य कडक तप्त, चंद्र शांत चंचल. सूर्य स्थिर, चंद्र सारखा बदलता. एक दीड महिना तुमचा सूर्य बदलतच नाही आणि चंद्र 2.5 दिवसाला बदलतो. कसं जुळेल? चंद्र सूर्य एकत्र पडलाय, अमावस्या योग. हा चांगल्यात बघणार की वाईटात बघणार? हा वाईटच आहे ना. मग याचा कसा काय फायदा होईल? बघा, या आहेत आपल्या राशी. राशी एकूण आहेत ना, ह्या 12 राशी आहेत. मेष पासून मीन पर्यंत हा यांचा क्रमच आहे. या क्रमाप्रमाणे तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही पण नावं दिली आहेत. अभ्यास दोघांचाही ठेवा, माहिती असणं गरजेचं आहे. शेवटी काय, वी आर कर्स्ड विथ नॉलेज. नॉलेज तर कमवायचंच आहे आपल्याला. जर माझा जन्म झाला त्यावेळेला जर का माझा चंद्र धनु राशीत असेल तर माझी चंद्र रास म्हणजेच बोली भाषेत रास माझी धनु. त्याच्यानंतर कॅप्रिकॉन म्हणजे कोण, तर मकर रास माझी. ह्या राशी आहेत. ह्यांचे आकडे संख्या पाठच करून ठेवा. जेवढे पाठ तेवढं स्मूथ तुमचं ॲस्ट्रॉलॉजीचं अध्ययन होईल. एक मेष, ॲरिस, टॉरस, जेमिनी, कॅन्सर, लिओ, विर्गो आणि बाकीच्या सगळ्या काही. यांची चिन्ह सुद्धा लक्षात ठेवा. यांच्या चिन्हाप्रमाणेच या असतात. वृश्चिक बिच्छू सारख्याच डंख मारतेच, यांच्या नादाला जास्त लागायचं नाही. शत्रुत्व केलात ना एकदा तरी गाठून डंख मारतेच. पण मिथुन डंख नाहीत मारत, गेलाच खड्ड्यात म्हणतात मिथुन. वृषभ आहे बैलासारखी, पण मेंढा बैलाला पण सोडत नाही. मेष एवढाच मेंढा असतो पण तो बैलाला सुद्धा जाऊन टक्कर देतो, सुट्टीच देत नाही. समोर आला की ठोकलाच मेषेने, बरोबर. मेषाशी भांडणं अजिबात घ्यायची नाही. वृषभ चालून जाईल एक वेळ. बैल आहे, त्याला येड्यात काढता येतं. एकदा डिवचायचा, परत चारा घेऊन जायचा, तो शांत असतो. मीन चंचल रास आहे, जलतत्वाची रास आहे, माशाचं चिन्ह आहे. कुंभ बोलण्याचा कारक, बोलता बोलता काय बोलून जातील कळायचं नाही. कधी कधी तर कुंभ राशीचे काही बोलतात, मजा करतात. कुंभ सांडणारा घडा. मकर त्यांच्यासारखेच गर्दीत राहिली तरी आपला वेगळेपणा राखून ठेवणारी मकर. धनु बाण ताणलेला असतो, मारत नाहीत, ताणलेला बाण असतो. पण कधी कधी आहेत ना एक्स्ट्रा कमिटमेंट देऊन जातात. मी हे पण करतो, ते पण करतो. अरे तुला काय जमतंय ते बघ, तुझा जॉब केवढा, तुझा इन्कम केवढा, तू खर्च केवढा करतो, किंवा तू कमिटमेंट केवढा देतो. धनु कमिटमेंट. बाण पळतं सुद्धा बरं का, धनुला पळवता आलं पाहिजे. जबरदस्त कामं करतात. वृश्चिक, बिच्छू, तूळ बॅलन्स, शुक्राची रास. कन्या स्त्री, जर का कन्या रास असेल आणि त्यात ती महिला असेल तर त्यापेक्षा आणि काय चांगलं पाहिजे. सिंह राजाची रास, सूर्याची रास. ह्या अशा गोष्टी आहेत तुमच्या राशीच्या. हे आहेत तुमच्या राशीचं अध्ययन. आता या राशीचे स्वामी हे मात्र पाठ असणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुमच्या अध्ययनाच्या टेबलच्या शेजारी लिहून चार्टवरती 100% ठेवा. हाताखालून 3-4 वेळा असंच जाऊ द्या. ही गोष्ट कामाची आहे. मेष रास ॲरीज, याचा स्वामी कोणा तर मंगळ आहे, उष्णता. मेष पण तशीच उष्ण रास आहे. वृषभेचा स्वामी शुक्र, छान नट्टापट्टा करणारी मस्त वृषभ असेल, तर सुंदर दिसणारी मुलगी असेल तर बघायलाच नको, मॉडेलच. मिथुन बुधाची, बुद्धिमत्तेची रास आहे. मिथुनची लोक बोलण्यासाठी खरंच खूप चांगली असतात. कर्क चंद्राची, उपग्रहाची एकमेव रास कर्क. प्रत्येक ग्रहाला ना 2-2 राशी दिल्यात बरं का, प्रत्येक ग्रहाला. म्हणजे शुक्राचे वृषभ पण आहे, शुक्राची 7 नंबरची तुळा सुद्धा आहे, मंगळाचा वृश्चिक सुद्धा आहे, मंगळाचे मेष सुद्धा आहे. पण सूर्य आणि चंद्राकडे एकच रास आहे. कुठली रास आहे? सूर्याची एकच सिंह, तर चंद्राची एकच कर्क. बुध मिथुनेची, कन्या स्त्रीतत्वाची बुध, तुळा शुक्र, वृश्चिक मंगळाची धनु, बृहस्पती म्हणजे गुरुची रास आहे. गुरुला अजून एक रास आहे ती म्हणजे मीन. आणि शनीचे 2 लागून असलेल्या राशी मकर आणि कुंभ. अर्थात यांचे स्वामी तेच असले तर यांची तत्व 3 आहेत बरं का. मी तत्वात जात नाही कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड होईल तुमच्यासाठी. मकर बघितलात तर ती पृथ्वी तत्वाची शनीची आहे, तर कुंभ बघितलात तर ती वायू तत्वाची शनीची आहे. तत्वांचा अभ्यास आपण नंतर करू. हे बघा, हे वेदांचं नेत्र आहे, अध्यात्माकडे जाणार आहे. तत्वांचा अभ्यास अध्यात्मात सुद्धा आहे आणि ह्याचाच एक ॲप्लिकेटिव्ह गोष्टी आपण ज्योतिषशास्त्रात करतोय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशी पंचतत्व आहेत. याच्यापासूनच सगळी चराचर भरलेलं आहे. मग यांचा स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, गोष्टींमध्ये काय नेमका फरक पडतो हे राशीच्या अनुषंगाने आपण अभ्यास करतो. प्रत्येक गोष्टीत स्पंदनं असतात. ह्या स्पंदन शास्त्राचाच अध्ययन आपलं चालू आहे. स्पंदन निर्जीवात पण आहे, स्पंदन सजीवात पण आहे. एखाद्या ठिकाणी मला अनोळखी वाटतं पण एखाद्या ठिकाणी मला एकदम ओळखीचं वाटतं. असं का? एखाद्या ठिकाणी बसू वाटतं, एखाद्या ठिकाणी बसू वाटत नाही. ठिकाण, स्थान, त्याच्यावरून वास्तुशास्त्र आलं. माणसं, त्यांच्या राशी, त्यांची स्पंदनं, त्याच्यावरून जुळणं एकमेकांचं, याच्यामध्ये मिलन, गुणमिलन आणि बरंच काही आलं. या सगळ्याचा सारासार विचार आपण या नियमाच्या अनुषंगाने करतोय. हे आहेत आपले राशी आणि हे आहेत त्यांचे स्वामी. याच्यानंतर ना हा चार्ट तर अत्यंत महत्वाचा, म्हणजे ॲडव्हान्स अभ्यास करायचा असेल तर हा चार्ट मुखोद्गत पाहिजे. हा
तुमचा होऊन जाईल बरं का, अभ्यास करता करता सहज होऊन जाईल. ग्रह आहेत ना, यांचे काही मित्र आहेत, ग्रहांचे काही शत्रू आहेत आणि ग्रहांचे काही सममित्र आहेत. म्हणजे आमचं यांच्याशी पटतं पण नाही पण पटतं. कसं पण? ग्रह, मित्र, शत्रू. आता बघा, सूर्य हा ग्रह आहे, ह्याचे मित्र कोण आहेत? सूर्याचा मित्र चंद्र आहे, सूर्याचा मित्र मंगळ आणि गुरु आहे. पण सूर्याचं शुक्राशी आणि शनीशी पटत नाही. तुम्हाला ऐकून माहिती असेल, शनी हा सूर्याचा पुत्र आहे, माहिती आहे ना. बाप लेकाचा कुठलं पटलंय? सूर्य आणि शनी अजिबात पटत नाही. जर चुकून पत्रिकेत सूर्य आणि शनी एकत्र असेल ना, सरळ सांगून द्यायचं, तुझं आणि तुझ्या वडिलांचं पटत नाही का, किंवा तुझं तुझ्या वडिलांमध्ये अंतर आहे का, जवळ राहतात, लांब राहतात, या अनुषंगाने. त्यामुळे ह्याचा अध्ययन गरजेचं आहे. याच्या पण पुढे बघायला गेलात ना, तर बघा, सूर्य हा राजा आहे, सूर्य हा नेता आहे, हा उष्ण आहे, हा डिसिप्लिनचा कारक आहे, ह्याला सगळं शिस्तीत लागतं. आणि शुक्र छान नट्टापट्टा टंगळ मंगळ, कसं पटेल यांचं? नाही पटणार. शत्रू चंद्र, चंद्राचा मित्र बुध आहे, चंद्राचा मित्र सूर्य आपण बघितलाच ना. मंगळाचा मित्र सूर्य आहे, आपण बघितलाच. मंगळाचा मित्र गुरु पण आहे. मंगळ हा सेनापती आहे, सेनापती गुरूंना नमस्कार करूनच पुढे जातो. मंगळाचं आणि चंद्राचं पटतंच असं सुद्धा, पण मंगळाचं आणि बुधाचं पटत नाही. हा सेनापती आहे आणि बुध आपला मस्त टाइमपास, गप्पा मारा, हसवा बिसवा, लोकांना काय पटणार आहे यांचं. हा बुधाचं आणि सूर्याचं पटतं, दोघं जवळजवळच आहेत. आकाशगंगेत बघितलात ना, तर हा सूर्य आणि हा इथे बुध असतो, बरोबर. बुध सूर्य, बुध आणि शुक्र यांचं सुद्धा एकमेकांचं पटतं. बुध शुक्र युती असेल ना एखाद्याची, तर ते शुभ युती आहे, कारण दोघं मित्रच आहेत नाही की. बुध मस्त गप्पा मारेल, शुक्र एन्जॉय करेल. बुध शुक्र एकत्र असेल, त्या माणसाला गाणी ऐका म्हणून सांगा, तो माणूस गाणी ऐकतोच. ही इज अ फॉन्ड ऑफ हिअरिंग द सॉन्ग. जॅझ ऐकेल, रॉक ऐकेल, संबाटा ऐकेल, सगळं ऐकेल. काय ऐकेल? बुध आणि शुक्र, रसिकतेची युती, रसिकता. गुरु आणि सूर्य, गुरु सूर्य, सूर्य म्हणजे राजा, राजा गुरूंचं ऐकतोच. राजाच्या दरबारात गुरूंना चांगलं स्थान असतं. हा राजा सूर्य चंद्र यांचं पटतंच, कारण चंद्र राणी आहे, सूर्य राजा आहे, राजा राणी पटणार ना, तोच तर संसार आहे त्यांचा. सूर्य आणि मंगळ हा उष्ण छान पटतं, बरोबर. चोर चोर मोसेरे भाई, चोर नाहीत बरं का हे. शुक्र, बुध, शनी बघितलं आपण. शनीचं आणि बुधाचं पटतं, शनीचं आणि शुक्राचं पटतं, पण शनीचं सूर्याचं पटत नाही. बघितलं ना, सूर्याचं आणि शुक्राचं पटत नाही. ह्यांची भांडणं आहेत, पण शनीचं आणि शुक्राचं पटतं. मित्र काय ते, तुझा शत्रू त्याचा शत्रू, शत्रू शत्रू मित्र मित्र, तसंच आहे हे समीकरण. हे लक्षात ठेवून द्या, हे बघून बघून तुम्हाला होऊन जाईल. सममित्र म्हणजे काय असतं, कधी पटतं कधी पटत नाही, किंवा ठीकठाक पटतं. असं आमचं काही भांडणं नाही आहेत, पटून जातं आमचं. हे आहेत सममित्र. हे सुद्धा लक्षात ठेवा. मित्र शत्रू तुम्हाला माहीत पाहिजे. कधी कधी एक प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, माझ्या नावावरून माझी रास ही येते. माझं नाव गोरक्ष आहे, माझी रास मीन आहे. बघा ना, ते गोरक्षचा गो इथे असेल, हा कुंभ आहे. गोरक्ष, माझी रास कुंभ आहे. हा माझी रास काय, माझी रास मारुती माझं नाव आहे, तर मारुती या नावावरून रास सिंह येते. नावावरून रास बघायची का जन्मावरून रास बघायची, हा एक वेगळाच प्रश्न आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. रास म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या कोणत्या राशीत असेल ती तुमची रास, दॅट्स इट, बाकी काही नाही. मग माझ्या जन्माच्या वेळेला मी जेव्हा आईच्या उदरातून बाहेर आलो, त्यावेळी आकाशात माझ्या मस्तकाच्या बरोबर वरती, माझ्या भ्रुकुटीच्या वरती जर का चंद्राबरोबर जर का कर्क असेल, तर माझी रास कर्क, विषय संपला. मग माझ्या राशीवरून माझं नक्षत्र बघितलं जातं. माझी कर्क असेल तर कर्कत काय, आश्लेष आहे का पुष्य आहे. बरं, आश्लेषा असेल तर त्यात आश्लेषा डू नावाचं एक चरण आलं माझं, तर डू वरून माझं नाव डुमाजीराव ठेवलं. हा मग डुमाजीराव वरून माझी रास कर्क आहे आणि माझी जन्मरास पण कर्कच आहे. नावावरून रास बघण्याची एक वेगळीच पद्धत आहे. ज्या काळात लोकांना माहितीच नव्हतं की याचा जन्म कधी झालाय, काय बघायचं, तर चालू नावावरून रास बघून कसं बसं लग्न ठरवून लोक मोकळी व्हायची. किंवा कधी कधी होतं काय, लग्न तर जुळवायचंच आहे पण राशीवरून जुळत नाही ना, मग एक काम करा, चालू नावावरून बघा, जुळतंय, चला चला करून टाका. हे करण्यासाठी वापरलेला फाटा आहे चालू नाव वगैरे. रास कुठली, जन्मावरून असते तीच रास. आपल्या जन्मावेळी, आपल्या आगमनाच्या वेळी जी काय पत्रिकेची स्थिती, ग्रहांची स्थिती होती, ती आपली पत्रिका ही स्टार्ट पासून केली जाते. स्टार्ट म्हणजे आगमनापासून. आगमन म्हणजे काय, माझं पृथ्वी तलावरचं आगमन, माझी पत्रिका. माझं ह्या घरातलं आगमन, माझ्यातून प्रश्न बाहेर निघाला तेव्हाच आगमन प्रश्नकुंडली बनते. माझं जन्माच्या वेळेचं आगमन जन्मकुंडली, जन्म लग्न कुंडली बनते. आगमनावरून बऱ्याचशा गोष्टी ठरतात. हेच आहे ह्या गोष्टी. ह्याचं सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. ह्याला नावरस नाव म्हणतात. पाळण्यातलं नाव, नावरस नाव जे तुम्ही ऐकता ते हेच आहे. कर्क, ही, हु, हे, हो, डा, डी, डू, डे, डो, हे काय आहेत,
याच्यावर नावं आजकाल वापरत नाही. ही वरून काय हिंगणा देवी वगैरे नाव आपण ठेवत नाही आता, त्यामुळे ही एवढीशी प्रचलित नाही आहेत. शक्यतो ना नावरस नाव ठेवावं की ठेवू नये याचे बरेचसे वेगवेगळ्या दृष्टिकोन आहेत. समजा ना मला एखाद्या माणसाचं ग्रहमान जाणून घ्यायचंय, त्याच्या वाईट काळात मला त्याला त्रास द्यायचा आहे, तर वाईट काळ कळणार कसा? राशीवरून कळेल. रास कळणार कशी? त्याच्या नावरस नावावरून कळेल. समजा माझं नावरस नाव काय ते म वरून ठेवले, मावरून काहीतरी ठेवले, मालोजी राजे माझं नाव आहे. तर माझी रास सिंह कळली, तर सिंहाची 7.5 चालू आहे, द्या त्याला त्रास. आता कळेल की नाही? मग त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. करणी, झारण, मारण, वशीकरण, उच्चाटन, बरेचसे प्रकार आहेत. हे जर का करायचं असेल तर त्याच्या राशीच्या अनुषंगाने केले जातात. हे होऊ नयेत म्हणून पूर्वीच्या काळापासून एक पद्धत आली. पाळण्यातलं नाव वेगळं आणि चालीबोलीतलं नाव वेगळं, बरोबर की नाही? ह्या गोष्टी काम करतात. त्यामुळे हे आहे नावरस नाव. एखाद्याला नावरस नाव काढून द्यायचे दिवस आलेच तर ते असे बघावे एखाद्याचं काहीच माहीत नाही, त्याचं याच्यावरून कुठली तरी रास आहे हे बघून मोकळं व्हावं. शक्यतो त्याच्या स्वभावावरून त्याची रास ओळखता येते का हे ॲडव्हान्स अभ्यासात जावा आणि या ॲडव्हान्स अभ्यासाने त्याची रास काढून द्या, ना की नावाने. ओके, तरी सुद्धा शास्त्र आहे, शिकावं तर लागणारच. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या, लिहून ठेवा, याचा अभ्यास करा, अध्ययन करा. हे लेक्चर पुन्हा एकदा बघा, मी तुम्हाला डबल अवेलेबल करून देईन. बघा, ऐका, याच्यावरच सगळं ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे. हे 99% आहे, उरलेलं फक्त 1%. ॲप्लिकेशन इज जस्ट 1%. हे आलं, 99% तुम्हाला आलं. विश्वाचा अभ्यास करण्याचं शास्त्र आहे. मी तुम्हाला ते वाटीमध्ये समुद्र दिल्यासारखं आहे. हे हलक्यात घेऊ नका, अभ्यास करा. खूप छान, खूप इंटरेस्टेड आहे. आयुष्य उलगडता येतं, आयुष्याचा अर्थ कळतो, तुम्हाला अर्थ पण मिळेल. मान, सन्मान, पैसा, अध्यात्म सगळं एकाच ठिकाणी मिळण्याचं साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा कुंडलीशास्त्र बाकीचे आहेतच. चालेल, याचा अभ्यास करा, समजून घ्या.